नमस्कार मंडळी. नवीन दिवसाची नाही, जुन्या दिवसाची खूप जुनी 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 सुरुवात. मला माहिती नाही आज कुठचा दिवस आहे, काय आहे. मी आजकाल खूप जास्त पाला खाते. एक दिवस एकदम उदास असते, तर एक दिवस सोफ्यावर बसून उड्या मारायला लागते आणि मला कळतच नाही आहे. कभी खुशी कभी गम, ताराराम पम पम झालेला आहे सध्या. सो काहीच कळत नाही आहे मला. आणि मी लास्ट 2 टाइम्स बोलली होती की आता रेग्युलर व्हिडिओज येणार. आणि मम्मीमुळे मला रेग्युलर व्हिडिओज टाकता येत नव्हते. खूप गॅप झाला आणि मी असं बोलली आणि लगेच दुसऱ्या दिवशी मी गायब झाली. याआधी पण मी तुम्हाला बोलली होती की मला असं नाही करायचं आहे आणि रेग्युलर व्हिडिओज टाकण्याचा मी प्रयत्न करेन आणि मी कम्युनिटी टाकेन. मी जर एवढा गॅप घेतला तर मी नक्की कम्युनिटी टाकेन, तुम्हाला कम्युनिटी टाकून कळवेन. त्याशिवाय असं मी पुन्हा करणार नाही. थोडा मूड नव्हता माझा म्हणून त्यावेळेला कम्युनिटी नाही टाकली, पण ह्याच्यापुढे मी असं करणार नाही. पण तरी पण मी तसंच करते आणि माझा मूडच होत नाही आहे, राहत नाही आहे मूड. काय माहिती काय झालं आहे, काहीच समजत नाही आहे. मेरे पास गाडी है, बंगला है, पैसा है, पर दिल का चैन करार नहीं है. तर त्याच्यामुळे कदाचित असं होत असेल. तुम्हाला बाकी गॉसिप गर्ल सांगेल, माझ्याबद्दल डिटेल माहिती देईल. सो मी गॉसिप गर्लकडे हँडओव्हर करते. दया, दरवाजा तोड दो. दरवाजात पण दम नाही राहिला मंडळी. ठीक आहे, काही हरकत नाही. वो मेरे डॉलर्स मेरा चैन मुझे लौटा दो, वो मेरा डॉलर मेरा चैन मुझे लौटा दो, वो मेरा प्यार मेरा दर्द मुझे लौटा दो. नींद जितनी भी मैंने खोई है, चैन जितना भी मैंने खोया है, वो मेरा डॉलर मेरा चैन मुझे लौटा दो, वो मेरे व्ह्यूज मेरा डॉलर मुझे लौटा दो. अशी काहीशी अवस्था झाली आहे बोंबलीची. सो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तुम्ही म्हणाल की अरे अजून तू बच्चूवर नाही केलंस आणि हा दिवाणीचं पण खूप दिवस पेंडिंग आहे, तू नाही केलं. तर सगळ्यांचा नंबर मी लावणार आहे. ॲक्च्युली काय आहे, थोडंसं माझ्याकडे गणपती जरी बसत नसले तरी पण माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये असतात, तर थोडी प्रिपरेशन आणि थोडं स्वतःचं ग्रूमिंग हे सगळ्या गोष्टी सध्या चालू आहेत आणि त्याच्यामुळे मला तेवढा वेळ देता येत नाही आहे. आणि लोकं पण, आपले ऑडियन्स पण बिझी आहेत थोडे. कोणी गावी गेलं आहे, कोणाची घरात गणपती येतो तर त्याची तयारी चालली आहे. सो असं सगळेजणं आपापल्या कामात आता सध्या फेस्टिव्ह सीझन असल्यामुळे खूप खूप बिझी आहेत. सो मग विचार केला की झटपट क्विक पॉडकास्ट जे बनवता येईल असं पटकन बनवूया. आणि बोंबलीपेक्षा बेटर कोण असू शकतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज ती आली पण नाही, अगेन ॲब्सेंट आहे. सो म्हटलं की बोंबली ॲब्सेंट तेव्हा तिची कमतरता तुम्हाला भासू नाही दिली पाहिजे, म्हणून मग लगेच मी येते. तर त्यामुळे आज मी हा मौका भी है और दस्तूर भी म्हणून साधून घेतलं ही वेळ आणि आज बोंबलीवर पॉडकास्ट घेऊन आले आहे. बाकीचे माझ्या डोक्यात आहेत, नक्की मी त्यांच्यावर पॉडकास्ट करणार आहे, ट्रस्ट मी. पण मला थोडा वेळ द्या, बघूया. उद्या जमलं तर पॉडकास्ट टाकेन. मला माहिती नाही आहे उद्याचं प्लॅनिंग काय आहे, कसं आहे. सो अकॉर्डिंगली मी तुम्हाला अपडेट करेन. पण आय विल ट्राय टू पोस्ट पॉडकास्ट रेग्युलरली. आणि हे मी फक्त बोलत नाही आहे, मी असंच हुलपट्टीच्या बोंबलीसारख्या बाता नाही करत. मी खरंच बोलते की मी ट्राय करेन. जमलं तर ठीक आहे, नाही जमलं तर मी कम्युनिटीवर नक्की पोस्ट करेन काय स्टेटस आहे. ठीक आहे. सो लेट्स बिगिन विथ द टुडेज पॉडकास्ट. सो सध्या काही केल्या व्ह्यूज येत नाही आहेत, तरी पण गाडीच्या व्हिडिओने बाबा व्ह्यूज आणले कसे बसे करून, ते तरी कसं खेचून बाबा आणले. पण आता प्रत्येक वेळेला असं काय नाही करू शकत ना बाबा. एवढं प्रत्येक वेळेला जर काही ना काहीतरी करत बसलं, काही ना काहीतरी परचेस करत बसलं व्ह्यूजसाठी, तर व्ह्यूज किती आणि त्यातनं कमाई किती होणार आणि आपल्याला त्यासाठी किती खर्च करावे लागणार, ह्याचा रेशो काहीतरी जुळत नाही आहे. बॅलन्स शीट मॅच होत नाही आहे. आणि अव्वाच्या सव्वा असंच खर्च करत राहिली व्ह्यूजच्या चक्करमध्ये. कारण बघा ना, एवढे व्ह्यूज
किती करून काही करून येत नव्हते. मम्मा आली, मम्मा गेली, सगळं झालं, पण व्ह्यूज काही येईनात. इथे फिरवलं, तिथे फिरवलं, एक नाही 2-2 कंट्री फिरवल्या, की पहिल्या कंट्रीचं थोडं फसलं म्हणून सेकंड फिरवलं. स्वतःही फिरली, त्याआधीही कुठल्या तरी सो कॉल्ड वर्ल्ड टूरला जाऊन आली, तर ते पण नाही वर्क झालं. आणि फायनली गाडी घेतल्यावर थोडके व्ह्यूज आले, पण प्रत्येक वेळेला असं जर एवढा खर्च करून व्ह्यूज येणार असतील तर ते पॉसिबल नाही आहे. आणि हे लोक ते करूही शकतात, त्यांचा काहीही भरोसा नाही आहे. अक्षरशः काहीही विकतील आणि व्ह्यूजसाठी म्हणजे तो तग धरण्यासाठी काहीही परचेस करतील ज्या गोष्टींची गरज नाही आहे. पण असं केल्याने काय होतं ते आपल्या सर्वांनाच माहिती आहे. जेव्हा कुठल्या गोष्टीची आपल्याला गरज नसताना आपण ती घेत राहतो, एखाद्या वेळेला ठीक आहे हाऊस म्हणून, पण हे वारंवार केल्याने कंगाल होतो माणूस, हे सत्य आहे. त्यामुळे काही समजत नाही आहे आणि सैरभैर झालेली आहे बोंबली की आता मी काय करू. आता एक स्टंट करून तर एका महिन्याचा जुगाड झाला, ह्या महिन्याचे तर आले, व्यवस्थित येतील थोडे डॉलर्स, पण त्याच्यासाठी माझा खर्च पण झालेला आहे. तर EMI वगैरे भरायला ते माझे जाणारच आहेत. बट साईड बाय साईड आता नेक्स्ट महिन्याचं काय, आता पुढच्या महिन्याचं काय, हे आता तिला सतत आता त्याची भ्रांत झालेली आहे. कारण आता मम्मी पण गेली, तसं तर मम्मीचा काही उपयोगच झाला नाही म्हणावा तसा, आणि त्यामुळे ती गेल्याची खुशी जास्त दिसत होती आणि दुःख कमी. इतकं की अक्षरशः एक क्लिप पण नाही टाकलं या बाईने. म्हणजे एक छोटंसं काहीतरी टाकू शकत होती ना, एक छोटीशी क्लिप घेऊन तरी टाकू शकत होती. नाही तू पूर्ण व्हिडिओ टाकला, बट थोडंसं तरी काहीतरी दाखवायचं होतं, पण अजिबात नाही दाखवलं. आणि त्या बाबतीत तर म्हणजे खरंच सरप्राईज होतं ते कोणीच असा विचार नव्हता केला. उलट सगळ्यांना वाटत होतं की हा मौका कसा जाऊ देईल, अजिबातच हा हातातनं सोडणार नाही किती काही झालं, कारण अजूनपर्यंतच्या इतिहासात असं कधीच झालेलं नाही आहे. तर दिस वॉज समथिंग डिफरंट. बोंबले खरंच म्हणजे लिटरली तू जज्बात बदल दिए, माहौल बदल दिया, सब कुछ बदल दिया तुमने. सो त्या पॉईंटवर आपण नंतर येऊच. आणि जे मी गाणं म्हणाली आधी स्टार्टिंगला, तर तुम्ही म्हणत असाल की त्याचा काय संबंध, तर खरंच हिचे होश उडालेले आहेत. तर ती म्हणते आहे की ते माझे व्ह्यूज आणि माझे डॉलर्स मला परत मिळू देत, ते डॉलर्सच माझं प्रेम आहे. सो मेरा प्यार मुझे लौटा दो. व्ह्यूज माझं प्रेम आहे, तर ते मला वापस मुझे दे दो. आणि काही चेन बिन सोन्याची असेल तर ती पण मागत होती मम्मीकडे. सो त्या बेसिसवर मला ते गाणं सुचलं, तर मी ते तुमच्यासमोर सादर केलं. आपण नेहमी पॅरोडी सॉंग्स करत असतो, तर तसं मी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला आवडलं असेल. सो बोंबाड जो बोलती है वो कभी नहीं करती, असं काहीसं तिचं झालेलं आहे. यापूर्वी ती बोलली होती की ती कम्युनिटी टाकेल नेक्स्ट टाईम कधी व्हिडिओ येणार नसेल वगैरे, तर ते तिने केलेलं नाही. त्याच्यानंतर आता लास्ट टाईम बोललेली की ते ट्रिपला जाण्याच्या आधी जेव्हा मोठा गॅप घेतलेला तेव्हा म्हणालेली की आता थोडे दिवस असंच होईल की व्हिडिओज येणार नाही, कारण मी मम्मीबरोबर टाईम स्पेंड करते. आणि त्याच वेळेला मग ट्रिप चालू झाली आणि बॅक टू बॅक व्हिडिओज येत होते. तर जेव्हा ही बोलते की व्हिडिओज येणार नाही तेव्हा ती व्हिडिओ टाकते, आणि जेव्हा ती बोलते की व्हिडिओज रेग्युलरली येतील तेव्हा ती सुट्टी घेते. तर बोंबाडाचं काय चाललं आहे आणि काय म्हणजे काय शिजतंय की काय करते की सगळी उलटपुलट झाली आहे, की रोज भांडून एनर्जी ड्रेन करते आणि मग दुसऱ्या दिवशी मुखवटा घालून येते, असं काहीसं वाटू लागलेलं आहे. आणि कुठे ना कुठे तरी म्हणजे जे आजूबाजूला तिच्या घडामोडी घडत आहेत सगळ्याच, अगदी भावाचा मुलगा म्हणजे भावाला मुलगा झाला तिथपासून या सगळ्या थोड्याशा तिच्या अगेन्स्ट जात आहेत. काहीच असं मनासारखं होत नाही आहे, काय कशावरही छापता येत नाही आहे, सगळ्या बाजूने गोची झालेली आहे. त्याच्यामुळे खूपच नशिबाचे फासे फिरले आहेत बोंबलीचे एकंदरीतच असं म्हणता येईल. आणि खरंच मला दया येते हिच्या सबस्क्रायबर्सची, हिच्या मंद भक्तांची, की इतकी मोठी न्यूज तिने तुमच्याबरोबर शेअर नाही केली, त्यासाठी तुम्हाला गॉसिप गर्लचा आधार घ्यावा लागला. शेम ऑन यू, सिरियसली. म्हणजे काय तुमची ताई आणि काय मोठी डेली व्लॉगिंग करते, मी सगळं तुमच्याबरोबर शेअर करते, तुम्ही माझी फॅमिली आहात, मग फॅमिलीला इतकी मोठी न्यूज नाही सांगितली. हां, लोकांना समोरून विचारावं लागतं आहे, समोरून लोक तुला सांगतायत आणि ते कुठून सांगतायत, त्यांनाही माहिती कुठून मिळाली हे पण त्यांना जरा विचारायचं ना रिप्लाय देताना. पण खरंच
कसं काय म्हणजे किती चाटुगिरी करू शकतात ना, ह्याची म्हणजे एक्स्ट्रीम लेवल गाठली आहे. ह्यांना ना खरंच स्वतःचा स्वाभिमान बिलकुल नाही आहे. हे लोक रिअल लाईफमध्ये किती पडीक असतील आणि खरंच इतके टाकाऊ असतील की आपण विचार पण नाही करू शकत. सो काही कॉमेंट्स आहेत त्या पण मला तुमच्याशी शेअर करायच्या होत्या, तर चेकआउट दीज कॉमेंट्स आणि आपण ह्याच्यावर थोडं बोलणार आहोत आणि मग आपण व्लॉग वाईज आपण पॉडकास्ट पुढे नेऊया. तर पहिल्या कॉमेंटमध्ये कोणीतरी हिला लिहिलं आहे की तू सगळी माहिती मराठीतून देते, हे खूप भारी वाटतं आणि बाकी तर लोक उगाचच इंग्लिश फाडत असतात. तर मॅडम, इंग्लिश आणि हिचा दूरचा संबंध नाही, हिला मराठी नीट येत नाही, ही इंग्लिश काय फाडणार पण नाही आणि फोडणार पण नाही आणि काय नाही. हिचाच फाटलेला हिचा दरवाजा कुरकुरत असतो. तर हे कुठले बाबा भक्त आहेत जे असल्या फालतू कॉमेंट्स करतात? म्हणजे हे कुठच्या गॉंगॉंगच्या दुनियेत आहे आणि यांना काय वाटतं की ही कोण परिपूर्ण संपूर्ण आहे? आणि इतकंच आहे तर चॅलेंज आहे बोंबले तुला की तू एक पूर्ण व्हिडिओ इंग्लिशमध्ये कर ना. हां, म्हणजे तू असं कधी केलंच नाही आहे, तर जी गोष्ट येतच नाही ती गोष्ट तर करूच नाही शकत. तर एक कॉमेंट पण आली होती हिला की तुझं तेच क्लिनिंग आणि हे ते बघूनच कंटाळा आलाय, काहीतरी वेगळं दाखव आणि काहीतरी वेगळा कॉन्टेंट दे. एका बाईने तर हिला म्हटलं होतं की ठीक आहे, तू तेच दाखवते, पण हळूहळू सवय होईल तुला, जसे व्हिडिओज येतील तसं तू अजून चांगलं काही ना काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करशील, याची आम्हाला खात्री आहे. सो मला तर काय कळत नाही आहे हे कुठले भक्त आहेत, हे कुठून आलेत लोक, काय कॉमेंट करतायत, भांग पिल्यासारखे काहीही बोलत असतात. म्हणजे आता इतकी वर्ष झाली आणि हळूहळू तुला येईल, हळूहळू शिकशील, हे हिला सांगतायत लोक. म्हणजे खरंच हे तूच समजून कॉमेंट करतायत ना की काय? म्हणजे समजतायत कोणतरी दुसरंच आणि बघतायत तुझे व्हिडिओज आणि कॉमेंट कोणत्या तरी तिसऱ्यालाच करताय. सगळंच आनंद आहे एकूणच हिच्या कॉमेंट बॉक्समध्ये. ओके, नेक्स्ट कॉमेंट होती की तिकडचे रस्ते काय भारी आहेत आणि इथे मुंबईमध्ये इतका कंटाळा येतो, खड्डेच जास्त झाले आहेत आणि ब्ला ब्ला ब्ला. तर यार माहिती नाही हे कुठल्या मुंबईत कुठले लोक आहेत जे मिळालं आहे त्याच्यामध्ये खुश नाही आहेत आणि हिला सांगतायत मुंबईबद्दल. मॅडम, तुम्ही जर मुंबईच्या असाल, वेल अँड गुड. तर तुमच्यामध्ये एवढी धमक आहे आणि तुम्हाला जर इतकाच त्रास होतो आहे ना, तर तुम्ही काहीतरी करू शकता आणि काहीतरी घ्या हातात आणि फावडा कुदळ आणि बुजवा खड्डे, नाही तर काहीतरी करा, गव्हर्नमेंटला तुम्ही अप्रोच करा आणि काहीतरी करा. नुसतं कॉमेंट सेक्शन भरू नका. आणि ह्या बाईला तर मुंबईचं काही सांगू नका, हिला काही माहिती नाही, भगतपुरीची भगोडी आहे. लायकी नसलेलीला मुंबईबद्दल असली कॉमेंट करू नका. आणि चवणे, तू तर काय कॉमेंट करूच नको. हो, खरंच बिरच काही गरज नाही आहे. तुला काय माहिती नाही ना, गप बसायचं. बसलेस ना तिथे, उडव मग गाडी. फालतूची नको बकवास करू, समजला ना? नाहीतर आहे ना तोडी नाकीस, फोडी नाकीस, भुग्गो करे नाकीस. लायकीत राहायचं. चल पट. नेक्स्ट कॉमेंट, आईला गणपतीसाठी थांबवायचं होतं, तर ह्या बाईने रिप्लाय केलं आहे की आईकडे पण गणपती येतो विथ स्माईल, फेक स्माईल अगेन. तर हे तर आता अचानक नाही ना झालं बाबा की आजच काहीतरी दिवस गेले आणि लगेच उद्या बाळ झालं, असं अचानक रातोरात तर नाही झालं. तुम्हाला माहिती होतं की डिलिव्हरी डेट काय दिली आहे आणि कधी होणार आहे, काय होणार आहे. सो अकॉर्डिंगली तुम्ही प्लॅन करू शकत होतात. आता जाऊन तिथे काय दिवे लावते तुझी आई? का तिला सुवेर वगैरे काय नाही लागलं आहे का? तुझी वहिनी, तिला पण माहिती नव्हतं, लोक तिला पण सांगतायत. तुला तर म्हणजे तुझं तर आता घराणं वेगळं आहे म्हणा, पण तिचं पण काय नाही, तिची पण कॉन्टेंटसाठी गणपतीची तयारी चाललेली आहे. तिला तर आहे ना सुवेर, हां, तर तिचं पण चाललेलं आहे. आता काय करते बघूया, बघायचं आहे की मी माहिती काढून ठेवली आहे की जर सुवेर लागलं तर काय करतात काय नाही त्याबद्दल. किंवा आईला नातवाला बघायची घाई झाली असेल बाबा, म्हणून पळाली लगेच. नातू झालाय शेवटी आफ्टर ऑल.
आम्हाला काही फरक नाही पडत. पहिली बेटी धनाची पेटी, दुसरी बेटी पण धनाची पेटी. सगळं मुलगा असो मुलगी असो, आम्हाला आमच्या मेंटॅलिटी तशी नाहीच आहे. मुलगा झाला तरी पण खुश, मुलगी झाली तरी पण खुश, आणि ज्यांना काहीच नाही झालं ते पण आपल्या आपल्या जीवनात खुश राहावेत अशीच माझी इच्छा आहे. आणि म्हणून उगाचच गैरसमज करू नका. मी ह्यांची मेंटॅलिटी बोलते. जरी हे लोक दाखवत नसले तरी पण कुत्सित मनोवृत्ती कशी आहे ते कळलंच आहे आपल्याला. एक म्हणजे तोंडातनं शब्द नाही की बाबा असं गुड न्यूज तुमच्याबरोबर शेअर करायची आणि फक्त इतकंच शेअर करायचं का सायकल घेऊन द्यावी लागेल म्हणून आत्तापासूनच टेन्शन आलं की काय की काय झालं तिथे पण फाटलं फुटलं बिनसलं, असलीच समोर आली वाटतं तुझी. आणि लास्ट अँड फायनल कमेंट इज अबाउट हर मॉम लिव्हिंग. आणि तिने जर आपण काही छोटी क्लिप पण शूट केली नाही तर त्याबद्दल भक्त नाराज झाले. तर हिचं असं म्हणणं होतं की त्या खूप रडत होत्या आणि मला ते जास्त इम्पॉर्टंट वाटलं, त्यांना सावरणं जास्त इम्पॉर्टंट वाटलं आणि व्हिडिओ करणं मला तितकंसं बरोबर नाही वाटलं. तर हे शहाणपण कधीपासून सुचलं बोंबले? कारण आत्तापर्यंत एक चान्स तू गमावला नाही आहेस. म्हणजे अक्षरशः तुम्ही इंडियाला जाता तेव्हा तुमचा जो ती नाटकं असतात असं की खूप दिवसांनी आम्ही भेटलो आहे आणि एकदम गळ्यात गळ्या घालून रडता, हंबारडा फोडता, ते म्हणजे काय झालं आहे, म्हणजे खुशी आहे की दुःख झालं आहे तेच काय कळत नाही, ते तुम्ही कधी कॅप्चर करायचं सोडलं नाही. तिथून येताना पण जसं तू स्वतः पण म्हणाली की इथून जेव्हा कोणी जातं किंवा आम्ही तिथून निघतो तेव्हा प्रत्येक वेळेला रडारड होते आणि प्रत्येक वेळेला इट्स अ व्हेरी इमोशनल मुवमेंट असं तू स्वतः बोललीस. पण आत्तापर्यंत तू एकही चान्स नाही गमावला हे ड्रॅमॅटिक मोमेंट कॅप्चर करण्याचा. आणि आत्ता अचानक तुला असं वाटलं की तुझ्या मुलींना सांभाळणं जास्त जरुरी आहे आणि व्हिडिओ शूट करण्याच्या तुझ्या लक्षात पण नाही आलं. किती फेक ग बोंबले, किती फेक. खरं सांग तू ह्याचसाठी फक्त ते शूट नाही केलंस की पकडली जाशील ना? हेच सत्य आहे. कारण मम्मी तर केव्हाच गेलेली आहे. तिचा बड्डे 19 तारखेला होता, ते जे तू आधीच कधीतरी करून टाकलास. म्हणजे तिचा ॲक्च्युअल बड्डे येण्याच्या आधीच ती कधीतरी गेलेली आहे आणि तुझं ते सगळी गडबड होऊ नये, ती पकडली जाऊ नये, कुठेतरी एअरपोर्टवर काहीतरी दिसू नये म्हणून तू एंटायर सीनच घेतला नाही, काहीच घेतला नाही. म्हणजे ना रहेगा बास ना बजेगी बासुरी असं तुझं असं काहीतरी तू करण्याचा प्रयत्न केला आहे. मग लोक म्हणतील की हेच का नाही, मग तेच का नाही, मग तू एअरपोर्टलाच का नाही शूट केलंस किंवा असं तसं, ते प्रश्न उभे राहतील. आणि आजकाल तुझ्यावर माझी नजर एकदम कडी नजर असते हे तर तुला चांगलं माहिती आहे. म्हणून तू काहीच नाही दाखवलंस, प्रश्नच नाही आणि हे कारण तू थोपतेस. बट डोंट ॲक्ट चलाक ब्रो, बिकॉज आय एम व्हेरी चलाक ब्रो. तर जास्त शहाणपणा नाही करायचा. खोटारडी बोंबली, अखंड खोटं बोलणारी, नखशिखांत खोटाने भरलेली. आणि म्हणूनच तुझी आज हालत ही झाली आहे की काय लपू आणि काय नाही. कशी करत होती बघितलं ना. 21 तारीख आम्ही कधी कालच सोडलं ना मम्मीला. म्हणजे 21 तारीख आणि आज आहे 23 तारीख. म्हणजे आज 23 तारखेला व्हिडिओ येणार आहे. म्हणजे तू काय कन्फर्म करते, आम्हाला काय माहिती? तू काय दृश्यमचं हे करायला प्रयत्न करते का? म्हणजे दृश्यम बघून असं आज हे 2 अक्टोबर और हम लोग सत्संग के लिए गए थे असं ते कसे घोकून ठेवतात, तसं ही 21 तारीख होती ना आणि आज आहे 23 तारीख ना. आम्हाला काय विचारते आज आहे 23 तारीख, आज आहे 21 तारीख? ते तू स्वतःला विचार, तू काय घोकून ठेवलेस ते. काय फंबल मारायचं ते मार नुसतं. किती ना म्हणजे माणसाला ते खोटं पण आठवावं लागतं. मी बोलली होती ना मंडळी, खरं बोललेला ना एकदम भले काहीतरी थोडंसं तुमच्या अगेन्स्ट जाईल पण ते लाँग रनसाठी तुमच्यासाठी बेनिफिशियल असतं. कारण तुम्हाला खूप काही आठवावं लागत नाही कारण ते खरं असतं. पण खोटं बोललं ना की, आणि इतकं खोटं बोलल्यानंतर तर म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे इट्स सो डिफिकल्ट. आणि मग ते कुठे ना कुठेतरी कधी ना कधीतरी माणूस फसतो आणि मग ते भांडं फुटतं. आणि काही लोकांची गेंड्याची कातडी असते त्याच्यामुळे त्यांना काहीच फरक पडत नाही. सो हे होतं सगळं आढावा हिच्या मम्मीचा अचानक गायब होण्याचा, अचानक जाण्याचा. आता आपण येऊया देवळाच्या व्लॉगकडे जिथे लोक गेले होते. आणि आता कसं आपली नवीन गाडी घेतली की आपण कसं देवाचं राहतं, आपण त्याला देवळात घेऊन जातो गाडीला.
आणि कसं मग छान वाटतं. आपली अशी इच्छा असते की आपण आपल्या गाडीला घेऊन जावं देवळात, तसं प्रसन्न वाटतं. तर तसं आमची पण म्हणजे माझी इच्छा होती की देवळात जावं आणि मण्यारची पण इच्छा होती. अरे मण्यार तर आहेच इच्छाधारी नाग, आणि प्रत्येक वेळेला असं बोलते माझी इच्छा होती आणि मण्यारची पण इच्छा होती. ते गाडी घेताना पण असंच माझी इच्छा होती आणि माझ्यापेक्षा जास्त मण्यारची इच्छा होती. पण तू एक सिम्पली एका ह्याच्यातच का नाही बोलत की आमची इच्छा होती, आम्हा दोघांची पण इच्छा होती. माझी इच्छा होते मग मण्यारची पण इच्छा होते. आणि जास्तच बापरे, एकदम काहीतरी आपण किती संस्कारी आहोत आणि किती देवाधर्माचं करतो आणि कसं देवाचे आभार मानतो आणि देव देव करतो असं नुसतं दाखवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे हिचं तर असं आहे ना, बोलते खोट डोळे मिटुनी जात बोंबलीची, मनी चोरटीच्या कारे भीती गॉसिप गर्लची, सरावल्या तोंडालाही ब्लॅबर का फुटावा, उचल देवा हिला आता यूट्यूबवरून उचल. तर आम्ही विचार केला की आपण जाऊया देवाच्या दारी जाऊया. अच्छा, तुम्हाला विचार पण करता येतो? ओ माय गॉड, आम्हाला तर माहितीच नव्हतं. विचार केला आणि काय ती गाडी 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 नुसतं, म्हणजे यार कुठल्या शतकात आहे ही मला खरंच कळत नाही, कुठल्या जमान्यात राहते. गेलं यार, सगळ्यांना येतं आजकाल, सगळे ड्राईव्ह करतात. जसं तुझी ती कोणती फालतू सबस्क्रायबर आहे ना, तसं अगदी ट्रॅफिकमधून खास खड्ड्यातून बायका ड्राईव्ह करतात. आणि आता तू काय यार, तू तर एकदम सिम्पलचं ड्राईव्ह आहे तुझं, तरी पण तुला एवढं काय दाखवायचं आहे काय माहिती. म्हणजे एखाद्या व्यक्तीला स्वतःलाच असतं ना माहिती की मला हे कधी आयुष्यात जमू शकत नाही, किंवा हे काहीतरी जेव्हा ती स्वतःशीच खरी नसते तर ती अगेन अँड अगेन प्रूव्ह करते. तसं काहीसं बोंबलीचं झालं आहे. तिला स्वतःवर विश्वास नाही आहे आणि त्यामुळे ती असं तिला वाटतं की आपण स्वप्नच बघतोय का, आणि म्हणून ती ते रियालिटीची जाणीव स्वतःलाच करून देते. म्हणून सारखं आपलं व्हिडिओमध्ये मी ड्राईव्ह करते मी हे, तरी मण्यार बाजूला असतो. आता मला सांगा हिचं पर्पज काय आहे नेमकं गाडी घेण्याचं? जर हिचं पर्पज मण्यार नसताना ती गाडीचा उपयोग व्हावा म्हणून असेल तर मग मण्यार प्रत्येक वेळेला बरोबर का असतो? आणि मण्यार तुला काय रे काम धंदा काय आहे का नाही? त्या दिवशी गाडी घ्यायला गेला तेव्हा म्हणतो मी तर काय आता हे ब्रेक आहे, लंच ब्रेकमध्ये पटकन जाऊन येतो. एक तर तुझा लंच ब्रेक किती मोठा की तुलाच कंपनीने ब्रेक दिला आहे की काय ते माहिती नाही. पण लगेच नेक्स्ट डे तू अख्खा दिवस तिकडे टाईमपास करायला गेला. म्हणजे इतकं काय असं, म्हणजे ठीक आहे आपल्याला देवाच्या दारी घेऊन जायचं असतं, पण लगेच काय दुसऱ्याच दिवशी सुट्टी बिट्टी घेऊन नाही जात लोक. ह्यासाठी ऑफिस सुट्टी नाही देत, ह्यासाठी तुम्हाला पगार नाही देत. तर विकेंडपर्यंत वाट बघू शकले असते आणि नंतर गेले असते. बघावं तेव्हा सुट्टी, बघावं तेव्हा भटकत असतो. म्हणून तू आहे ना एकदा पण ती एक्सक्यूज किंवा एक्सप्लेनेशन कुठल्याही गोष्टीचं देऊच नको. तुम्ही दोघांनी ना कुठल्याच गोष्टीचं एक्सप्लेनेशन देऊ नका. जसं तुम्ही कुठला दिवस काय काय नाही सांगत ना, तसं आज आता कसे निघाले, आता झाली मीटिंग, आता फ्री झाले, आता ब्रेक आहे, असं काहीच बोलू नका. कारण मग द्यायचं ना, मग सगळ्या गोष्टीचं एक्सप्लेनेशन तुम्हाला द्यावं लागेल अँड यू ओ दॅट एक्सप्लेनेशन टू अस. नाही तर काहीच देऊ नका. एकाचं द्यायचं स्वतःच्या सोयीप्रमाणे काहीतरी सांगायचं, मग दुसऱ्या दिवशी सुटायचं, दिवसभर आपलं टाईमपास करायचा. मग लोकांनी विचारलं तर बोलायचं की आम्हाला नाही सांगायचं, आम्ही नाही, आम्हाला काय, आम्ही बांधील नाही आहोत. मग तुम्ही बांधील नाही आहे ना, मग उगाचच तुम्हाला नाही विचारलं ना तर फालतूची कारणं आणि एक्सक्युजेस आणि कुठल्याच गोष्टीचं कधीच एक्सप्लेनेशन देऊ नका. मग तुम्ही दिवसभर बाहेर राहा, 4 दिवस बाहेर राहा, रात्रभर बाहेर राहा, नाहीतर कुठल्या दुसरीकडे जा, तिकडे काय वाटेल ते करा. फक्त हे तुम्हाला जे दिसते ते बघा आणि गपरा सांगायचं, फालतूची बकवास नाही करायची. नाहीतर अशी देन ना सानकन कळणार माग. आणि जाताना ही ड्राईव्ह करून गेली आणि येताना परत मण्यार बसला तिकडे ड्रायव्हिंग सीटवर. म्हणजे दोन्ही वेळेला बाबा तू काय, म्हणजे तुझा काय फायदा आहे ग? आणि मग कशाला ती गाडी उगाच दाखवायला घेतली तू? का जास्त होत होते तुझ्याकडे तर मग तरी पण एवढी रडत असते, तरी पण सुख नाही की जरा पण तो हॅपीनेस नाही, काय बोलतो आपण पीस ऑफ माइंड नाही, बिलकुल काही नाही. काय करायचं आहे असला पैसा आणि असली गाडी आणि असला बंगला?
घाल तुझ्या कुठे म्हणजे ह्याच्यामध्ये बँक बॅलन्समध्ये, आम्हाला काय, आम्हाला कशा दाखवते. आणि बहुतेक आहे ना तोच दिवस होता ज्या दिवशी मम्मीचा खरा बड्डे होता आणि काहीतरी बिनसलं होतं वाटतं, जबरदस्त बिनसलं होतं. मम्मी अजिबात खुश नव्हती आणि ही मम्मीशी अजिबात बोलत नव्हती. एखाद्या ठिकाणावरून जायचं पण असेल, म्हणजे आता समजा गप्पा मारत उभे आहे आणि जर बोलायचं असेल, चला 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 आता इथून झालं, तर ती फेरीला ॲड्रेस करत होती की फेरी चल म्हणून, कारण फेरीबरोबर मम्मी होती पण ती डिरेक्टली मम्मीशी बोलत नव्हती. हे मी ऑब्झर्व केलं, तुम्ही पण ऑब्झर्व केलं का मंडळी? नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि काहीतरी मेजर असं काहीतरी झालेलं. मंदिरमध्ये पण ही पुढे 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 पळत होती. आपण जेव्हा आपल्या आईबरोबर असतो, आपण आपल्या आईला, ती नवीन आहे, तिला नाही माहिती कसं व्हायचं, काय कसं हे करायचं, तर आपण तिला घेऊन येतो, तिच्या बरोबरीने राहतो. भले मुलं असतात पण मुलं आपल्या आपल्या ह्याच्यात असतात, छोटी मुलं, ते प्रत्येक वेळेलाच आजीला धरून असतील असं नाही आहे. तर आपण थोडं इकडे तिकडे आपलं लक्ष असतं की आपली आई कुठे आहे, काय आहे. जेव्हा कोणी आई असू दे किंवा कोणी आपल्याकडे वयस्कर व्यक्ती आली असेल किंवा एखादी व्यक्ती जी नवीन आहे तिथे, तर आपण मेक शुअर करतो की तिच्याबरोबर राहू, तिला घेऊन चालू पुढे कुठे जिथे जायचं आहे तिथे. पण ही आपल्याच झोनमध्ये, आणि गाडीत पण नवरा बायको आपल्याच ह्याच्यामध्ये मगन, आपल्याच ह्याच्यामध्ये गप्पा मारण्यात, म्हणजे कुठेच मला असं वाटलं नाही की काही क्वालिटी टाईम तिने स्पेंड केलेला आहे. आणि बस तिची आई दिवस अक्षरशः मोजत होती, असं तिच्या चेहऱ्यावरनं स्पष्ट दिसत होतं की कधी इथून बाबा जाते मी, कधी तो दिवस उजाडतोय आणि आता ती पुन्हा कधी पाय लावेल असं अजिबातच वाटत नाही. आणि कालचा तर काय व्हिडिओ होता, बापरे, म्हणजे किती दिवस ते असं तोंड पाडून असं बसणार ना ॲक्टिंग, तर काल रिॲलिटी तिची दिसली. आणि काल तर मला वाटतं जोरात झुरका उडलेला, फुल एकदम, म्हणजे त्या बम 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 खीच मेरे हम दम बम का दम खींचेगी तो भूलेगी तो सारे गम दंग ना 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 ना, अशी फुल हाय होती, हाय ऑन एनर्जी. काय बडबड बडबड आणि काय करत होती, एकच सेंटेन्स डबल टिबल रिपीट करत होती. आणि मेंटली प्रिपेअर केलं मुलींना, तर मेंटॅलिटी बोलते. मेंटॅलिटी, मला एक गोष्ट कळत नाही, हिच्या मुलीच्या शिक्षणाचा काय फायदा. म्हणजे ते मावसाडचं आजच एक टॉपिक झाला आमचा, मावसाडच्या इथे एक कॉमेंट बघितली आणि त्याच्यावरून की मावसाड किती चुकीचं बोलते. ती लेगोला लिगो म्हणत होती आणि जेव्हा तिला करेक्ट केलं सबस्क्रायबरने, तेव्हा ती ॲज युजल मानायलाच तयार नाही की आपली चूक आहे. तिच्या मुलाचं वगैरे तर जाऊच देतो, ते सगळे एकाच ह्याच्यातले आहेत, तर त्याच्यामुळे कोण चुकीचं कोण बरोबर ते त्यांचं त्यांनाच कळत नाही, तर काय चुका काढणार. तो पण एकदम मावसाडच्या तालमीत तयार होतोय, त्याच्यामुळे त्याच्याकडनं ती अपेक्षा नाही. पण हिच्या हिने तर एंटायर व्हिडिओ काढला होता ना की माझ्या मुली कशा इंग्लिशमध्ये बोलतात, फाडफाड फुकाटे क्लासेस. मग हिच्या मुली हिला करेक्ट करत नाहीत अजिबात. आणि तो मण्यार तिकडेच होता, कॅमेराच्या मागे लपला होता, शाणा. जर तो बोलला नसता ना तर कळलं पण नसतं. आणि हिने सांगितलं असतं ट्रायपॉडला लावून मी करते वगैरे आणि किती मेहनत असते, पण तो रिकाम टेकडा तो तिथेच असतो. खरंच यार, ह्यांना स्वतःला तर इम्प्रूव्ह करावंसं वाटतच नाही, पण घरातले पण ह्यांना काही म्हणजे सजेशन्स देत नाहीत किंवा सांगत नाहीत की बाबा हे चुकतंय, हे असं नाही, असं बोल. तो काय फायदा त्या मण्यारचा? मोठा आईने एवढा शिकवला आणि हुशार होता आणि असा होता आणि तसा होता, काय उजेड पाडला हुशार असून, ही गावठी गळ्यात मारून घेतली. आणि त्या मुली पण काय माहिती काय कुठल्या ह्याच्यात असतात, त्यांना पण नुसतं शो ऑफच हे वाटतं, झालेलं आहे वाटतं. कारण तसंच एकूणच घरात तसं कल्चर आणि तसंच हे असल्यामुळे, माहोल असल्यामुळे त्यांना त्याची सवयच झालेली आहे. त्याच्यामुळे आपल्या आईला सुधरावं वगैरे असं काही नाही आहे. मुलगी शिकली आणि अजिबात काही प्रगती झालेली नाही आहे. मुलगी अडाणीची अडाणीच राहिलेली आहे, अडाण टट्टू बोंबली. फ्रेग्रान्स काय आणि लेव्हेंडर काय, आणि अजिबात म्हणजे एखाद्या वेळेला असं होऊ शकतं की फंबल किंवा असं थोडंसं इकडे तिकडे चुकून बोललं गेला, तर जसं माझं पण मागाशी काहीतरी असा बंगाली बाबूसारखा कुठला तरी शब्द निघालेला, तसं थोडंसं होऊ शकतं. पण रिपीटेडली जेव्हा तुम्ही तेच वर्ड्स चुकीचे प्रनाऊन्स करता तेव्हा ते चुकून झालेलं नाही आहे, म्हणजे ते तुम्ही चुकीचंच प्रनाऊन्स करता, तुम्हाला इम्प्रूव्ह करायचंच नाही आहे. आणि तसंच तुम्ही रेटताय, आपलं रेटताय काहीतरी. कोणाला काय कळतंय? मंद भक्तांना तरी कुठे काय, मंद भक्त फक्त छान छोके बघण्यातच मग्न आहेत. ताई काय बोलते, काय नाही बोलत, ताई किती पाण्यात आहे, त्याच्याशी काही घेणं देणं नाही भक्तांना.
त्याच्यामुळे चाललं आहे आपलं हिचं आणि हिच्यासारख्या अनेक DBS थुकरट लोकांचं. आणि त्या बॅकड्रॉपला ही बॅनर म्हणते, बॅनर. अरे यार, म्हणजे हे तरी म्हण्या तू सांगायचं रे, कसला आहेस रे नागोबा. असं वाटतं ना याला ना येडाय का रे, पागल येड्या राऊंडचा. मला काय वाटतं ना की ना ते ना कोणीतरी असं पकडा, ते ना तुला कोणीतरी अशी मदत केली तर बरं होईल. तुला एकटीला जमणार नाही ते, तर थोडी मदत एका साईडने कोणाला तरी पकडायला लागेल. तुला एकटीला ते जमणार नाही एक साथ दाखवायला, तर कोणीतरी हेल्प करेल. तर फेरी जरा मदत कर, एका साईडने तू पकड जरा. हे बोलण्यापेक्षा ना जरा ते सांगितलं असतं ना की बाबा त्याला बॅकड्रॉप म्हणतात, किंवा हे आम्ही बॅकग्राऊंडला लावणार आहे, तर मी छान असं एक आणलं आहे असं बॅकग्राऊंडला लावण्यासाठी काहीतरी डेकोरेटिव्ह. तर ते सांगितलं असतंस आणि त्याला बॅनर म्हणत नाही हे सांगितलं असतंस तर जास्त बरं झालं असतं. नको तिथे शहाणपणा करायला जातो. ठेवायचा ना तो कॅमेरा जरा साईडला आणि स्वतः यायचं मग मदत करायला. मला कळतं बरं चोमुकुटचा तरपट. आणि बोंबले म्हणजे तू ना अक्षरशः एक्स्ट्रीम लेवल गाठली आहेस यार, एक्स्ट्रीम लेवल ढापाढापी आणि खोटेपणाची. माझा डायलॉग मारतेस, माझा डायलॉग मारून सांगते की मी नेहमीच म्हणत आली आहे. हां, पहिले वाटेल तेव्हा काहीही बनवायची, शिऱ्याचे मोदक बनवायची. आणि जेव्हा मी बोलली की कशाला ना मग शिराच बनवायचा, त्याला वेगळा आकार दिल्याने काय ते मोदक होतं नाही, आणि उगाचच काहीतरी करून नाही बनवायचं तर कशाला उगाचच खिटपीट करते, नाही जमत तर सरळ गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. देवाला काय देव नाही म्हणत की मला असंच पाहिजे तसंच पाहिजे. हे मी बोललेली, हे माझं मी नेहमी सांगत आली आहे तुमच्या या फालतूगिरी बद्दल आणि शो ऑफ तुम्ही जे करता, देवावर उपकार करता नैवेद्य बनवून त्याबद्दल. आणि तू आता बोलतो की हे म्हणजे असं आपल्याला असं वाटतं ना, असं मन प्रसन्न, देवाला काय असं चालतं, देवाचं काय असं नसतं. मी नेहमीच म्हणत आली आहे की देवाला काय गुळ खोबऱ्याचा पण साधा नैवेद्य दाखवला तरी चालतो, पण आपल्याला अशी इच्छा असते ना. तू कधीपासून म्हणत आली ग? हां, कधीपासून? खोटारडी कुठची. चालतं तर मग काय नाही, तुझी इच्छा तर तुझ्या नेव्हर एंडिंग आहे. देवाच्या बाबतीत काय कशाच्या पण बाबतीत नुसती इच्छाधारी नागिणची जोडी आणि असे विषारी आहेत ना, असे फणा काढूनच बसलेले असतात नुसते डसायला. आयुष्यात येतं काय दुसरं करायला? खोटारडे, किती खोटं बोलशील यार. शरम करो, भगवान से डरो. नाही तर तो दरवाजा ना तो ऑइलिंग करण्याच्या पण लायकीचा राहणार नाही, समजली ना. आधीच कुरकुरतोय, पूर्ण साफच एकदम पोखरून टाकेन. हां, कुठची चलफट. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. म्हणजे माझं ना डोकं आत्ता माझी सटकली. हां, मी बघत होती ना व्हिडिओ तेव्हाच मला वाटलं की अय शपथ, म्हणजे खोट्यावर खोटं. आता तर माझे डायलॉग ढापून बोलायला लागली ही बाई, आली मोठी. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. म्हणजे भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय, मस्त राहा.